डायरेक्ट ड्रॅगन फ्रूटच्या बागेत जाऊन ड्रॅगन खाण्याची मजाच वेगळी असते. तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा ब्लॉगर शिवा. तर मला न्यायला आलता शिवाजादा आलता कारण पुढे सांगतो, व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. तर शिवाजादाच्या रानामध्ये तळ करायला तिथे बघा, शेत तलाव. कारण तळ कसं व्हायला हे बघण्यासाठी शिवाजादानं मला बोलवलं होतं बघा. तर मशीन कसं इथं ब्रेकर कसं लावून दगड फोडाल तिथे बघा, डबरी पाडाल. मग काय लागला बघा एक निवार दगड लागल्यावर जीसीबी काय सुट्टी दिन झाली बघा. ऑपरेटर पण जरा मुरल्याला होता, त्याच्यामुळे दगड जोरात फोडालता बघा, सुट्टी दिन झालता. आता शिवाजादाला म्हणलो ते त्याचं काम करतोय, तर आम्ही जरा बाग फिरून येवायचं म्हणलो. तर लगेच शिवाजादाला घेऊन आलो बघा बागेकडे यायचा विषय म्हणजे फॅशन फ्रूट. हे फॅशन फ्रूट तुम्ही ऐकलंच असेल, हे एक फळ आहे. बघूच पत्र म्हणजे बागेत पोहोचलो बघा. बागेत तर पोहोचलीच म्हणलं, शिवाजादाला दाव म्हणलो फॅशन फ्रूट कसला आहे तर जरा दाव म्हणलं. तर शिवाजादाला दावायला चालू केला बघा, मोर जाऊन लगेच हुडकायला चालू केलं. म्हणजे कसं आहे, 8-9 महिन्यात एकदा पीक येते ते, तर नवीन आपलं पीक होतं त्याच्यामुळे हुडकायला चालू केलं बघा, कुठं लागले बघाल. तर आम्ही फॅशन फ्रूट बागेचं वेल असं चढवायला लागते बघा, झाडावरने असं चढवलेलं बघा शिवाजादांचं वेल. फॅशन फ्रूटची बाग ही आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये एका जागीच आहे, ती पण आपल्या मंगसुळी गावात आहे. सुट्टी द्यायच नाही वाटतं. शिवाजादाला म्हणलं कसं आहे, आपलं गाव कसं आहे, गाजवायला पाहिजे म्हणलं. आता हे बघा फॅशन फ्रूटचं फुलकळी सुटल्या, फुलकळीतनं असं फॅशन फ्रूट असं बाहेर येते बघा. असं फॅशन फ्रूट तुम्हाला दावतो इथं बघा. फॅशन फ्रूट पण आले बघा, इथं 2 फळं होती. बघून घ्या, असं असतात बघा फॅशन फ्रूट. असं लय मोठं होणार आहे ते. परत आता बाग लावून 7-8 महिने झालं. 7-8 महिन्यात आपल्याला पीक पण मिळायला चालू झालं बघा लगेच. आणि फुलकळी एवढी सुटली ती की मला समजत नव्हतं की झाडाला माझ्या अंदाजाने 60-70 किलो माल निघत होता, एवढा फुलकळी सुटली ते बघा. तर फॅशन फ्रूटचं झाड बारका असताना असं असते बघा, असं म्हणजे त्याला वेळावरून घ्यायला लागत होतं. तर तेवढ्यात म्हणजे मी पोचलो बघा ड्रॅगन फ्रूटच्या बागेमध्ये. तर ड्रॅगन फ्रूट तर खायला लागणारच म्हटलं, तर तेवढ्यात म्हणजे दिसलं बघा ड्रॅगन फ्रूट. तोडलो बघा त्याला लगेच. रानात तोडून खाताना खायची मजा वेगळीच असते. त्याच्यावरची साल काढून खायला तर चालू केलोच बघा मी. सुट्टी देत नाही, खायचं म्हटलं तर सुट्टी द्यायची नाही वाटत. सुट्टी द्यायची नाही म्हटलं, खायला चालू केलं बघा. ड्रॅगन फ्रूट खाण्याची मजा वेगळी असते म्हटलं. ड्रॅगन फ्रूटचा लास्टचा भार असल्यामुळे एवढं गोड झालं की साखर खाल्यावर लागाल तर बघा, नाद खोळाच. आता मी ड्रॅगन फ्रूट खात्याला बघून तुमच्या पोटात दुखत असेल बघा, माझ्या पोटात दुखायला चालू होईल. तुम्ही काय पण म्हणा, पण रानातलं ड्रॅगन फ्रूट तोडून रानातच खाण्याची मजाच वेगळी असते बघा मित्रांनो. ड्रॅगन फ्रूट खात आलो बघा आणि तळ्यावर येऊन लगेच शिवाजाला चल म्हणलो. शिवाजाला चल म्हणल्यावर लगेच चाललं बघा, गाडीवरून लगेच सोडा आला बघा शिवाजादा. ह्यो आहे आमचा NH4 हायवे. NH4 हायवे असा आहे बघा की गाडी गचकच लागत. तिथं जाऊस पत्र म्हणजे मोठा राकेश आणि गब्बर तर आलते बघा. मग काय शिवाजा सोडून लगेच गेला बघा. मग काय तेवढ्यात म्हणजे मोठा राकेशला जरा शब्बास दिलो. आता तर पाणी पाजलं, तर तेवढ्यात म्हणजे चहा प्यायला चालू केलो बघा. मला तर वाटी नव्हती म्हणताना डायरेक्ट मी तर किटलीच तोंडाला लावून प्यालतो बघा. चहा सुट्टी द्यायच नाही म्हणलो. चहा तर पिऊन झाल्यावर आलो बघा परत आमच्या रानात यायचं कारण म्हणजे आमच्या रानात पण पाणी पाजलतं बघा आम्ही. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथं संपवतो. युट्यूबवर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. लागलंच फॉलो पण करून घ्या.